नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। तेलंगणाच्या पावलावर पाऊल ठेवत झारखंड राज्य सरकारनं ही शेतकरी कर्जमाफीसाठी तयारी सुरू केली आहे। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं शेतकऱ्यांच्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीला अखेर मंजुरी दिली आहे। यापूर्वी झारखंड राज्य सरकारनं 2020-21 पासून 2023-24च्या दरम्यान 4,73,000 शेतकऱ्यांची 1,900 कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे। या कर्जमाफीची मर्यादा 50,000 रुपयांपर्यंत होती। मात्र 14 जून 2024च्या रोजी झालेल्या बैठकीत यामध्ये 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात यावी असा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता। अखेर या निर्णयाला 7 ऑगस्ट रोजी मंजुरी देण्यात आली आहे। त्यासाठी आर्थिक वर्ष 2024-25 साठी 750 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। तर 31 मार्च 2020 पर्यंत 2 लाखांचं थकीत कर्ज शेतकऱ्यांचं यामध्ये माफ करण्यात येणार आहे। दुसरीकडे शेजारच्या तेलंगणा राज्य सरकारने 31,000 कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी केलेली आहे। 18 जुलै रोजी पहिला टप्पा 1 लाखांपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे। त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 1.5 लाखांपर्यंतची कर्जमाफी 6,40,000 शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर तिसऱ्या टप्प्यात 2 लाखांपर्यंत कर्जमाफी 15 ऑगस्ट पर्यंत दिली जाईल असं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे। तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। ते तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारनं पूर्ण केल्याचा दावा सुद्धा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलाय। तेलंगणाच्याच पावलावर पाऊल ठेवत झारखंड राज्य सरकारने ही शेतकरी कर्जमाफीची तयारी सुरू केली आहे। तर दुसरीकडे हरियाणामध्ये मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी शेतकरी कर्जमाफीचे संकेत दिलेत। हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्याचा दोन्ही राज्यातील राज्य सरकारांकडून प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे। आपल्याकडेही राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करेल यावर दररोज चर्चा सुरू आहे। राज्य सरकारने हालचाली सुरू केल्याचंही बोललं जातंय। पण 2 दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी कर्जमाफीच्या संदर्भात एक विधान केलं। मुंडे नेमकं काय म्हणाले तर ते सांगतो। शेतकरी कर्जमाफीबद्दल कोणतीही माहिती कृषी विभागाला मिळालेली नाहीये। कर्जमाफीची सर्व प्रक्रिया सहकार विभागाकडे असते। आजवरच्या शेतकरी कर्जमाफी सहकार विभाग करत आलेला आहे। त्यामुळे सहकार विभागाची भूमिका महत्त्वाची असते। येत्या कॅबिनेटमध्ये शेतकरी कर्जमाफीबद्दल काही निर्णय झाला तर माध्यमांना नक्की कळवेल असं सुद्धा मुंडे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे महाराष्ट्रात मात्र शेतकरी कर्जमाफीबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत। कारण विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात सुद्धा तोंडावर आलेली आहे। त्यावरून तेलंगणा, झारखंड, हरियाणा शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतं तर महाराष्ट्र का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। खरं म्हणजे तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएस आणि काँग्रेसमध्ये वार पलटवार सुरू होते। त्यावेळी बीआरएस पक्ष सत्तेत होता तर काँग्रेस विरोधी पक्ष होता। काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यातच शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली। त्यामुळे दिलेली आश्वासनं पाळण्यासाठी काँग्रेस सरकारनं सत्तेत आल्यानंतर तेलंगणामध्ये कर्जमाफी केली। आता झारखंड, हरियाणामध्ये राज्य सरकार म्हणजेच सत्ताधारी पक्षांकडून कर्जमाफी करण्याचे संकेत दिले जात आहेत। त्यात हरियाणामध्ये शक्यता कमीच आहे, कारण तिथं प्रामुख्याने हमीभाव कायद्याची मागणी शेतकरी करतायत। राहिला प्रश्न झारखंडचा तर झारखंडमध्ये कर्जमाफीची मर्यादा वाढवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे 50,000वरून 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यामुळे हरियाणा आणि झारखंडची कर्जमाफीची घोषणा व हालचाली म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वीचा कार्यक्रमच दिसतोय। त्यात आता महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची शेतकऱ्यांची मागणी असली तरीही त्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकार खरंच हालचाली करतंय असं दिसत नाही। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सावध पवित्रा घेतल्याचं त्यांच्या देहबोलीवरून 2 दिवसापूर्वीच पाहायला मिळालं। सध्या राजकीय पक्षांच्या यात्रांना सुरुवात झाली आहे। या यात्रांमध्ये महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यासाठी मोफत दिलेल्या योजनांची उजळणी सत्ताधारी पक्षांकडून केली जात असल्याचं चित्र आहे। त्यामुळे सत्ताधारी पक्ष शेतकरी कर्जमाफीला हात घालण्याची महाराष्ट्रात तरी शक्यता धुसर होऊ लागली आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम पेटलेला असला तरीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं आता दिसत नाहीये। या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। तुम्हाला शेतकरी कर्जमाफीबद्दल काय वाटतंय? अर्थात तुमची मागणी आहे, पण त्याबद्दल राज्य सरकार काही निर्णय घेईल का? काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा।
व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.